मी सुनील उर्फ यशवंत वसंत पेडणेकर, माजी नगरसेवक, सावंतवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निवडणूक रिंगणात आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढवित आहे। निवडणूक लढविताना मागच्या काही निवडणुकांचा मला जो काही अनुभव आला, त्या अनुभवातून मी सांगतो, एका बाजूने पैसे वाटप आणि एका बाजूने ईव्हीएम मशीन, अशा दोन प्रकार आज सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत। मतं विकत घेण्यासाठी 10,000 दिले जात आहेत आणि मतं चोरण्यासाठी ईव्हीएम मशीनमध्ये हँग हे प्रकार सुरू आहेत। काल ज्यावेळी आम्हाला मशीनचा डेमो दाखवण्यात आला, डेमो दाखवणारे आणि डेमो पाहणारे याच्यात एकही टेक्निशियन कोणी नाही। त्यामुळे मी मागील निवडणुकीचा अनुभव म्हणून इथे असलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवारांच्या सह्या घेऊन एक पत्र दिलं। जवळजवळ 28 उमेदवारांनी तेव्हा सह्या केल्या की निवडणुकी दिवशीच तुम्ही ज्यावेळी ईव्हीएम मशीनचं सील तोडणार त्यावेळी अर्धा तास आधी त्या मशीनवर उमेदवारांची नावं आणि निशाणी लावा। परंतु 28 उमेदवारांनी हे जे निवेदन दिलं त्याच्यावर बघा 28 उमेदवारांची नावं आहेत आणि त्याच्या सह्या आहेत, ते निवडणूक अधिकारी फेटाळतात। याचा सरळ सरळ अर्थ आहे ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आलेली आहे। कारण काहीच अडचण नव्हती, मशीनवरची नावान निशाणी ही निवडणुकी दिवशीच लावली तर निवडणुकीच्या मशीनवर कुठल्या नंबरला कुणाची निशाणी आहे, कुठल्या नंबरला कुणाचं नाव आहे हे आधी जाहीर होत नाही। मग मशीन हॅक करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीला संधी मिळत नाही, पारदर्शक निवडणूक पार पडेल ही माझी भूमिका होती। परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी मागच्याच निवडणुकीप्रमाणे मशीन हॅक करण्याचा जो कार्यक्रम आहे तो फिट केलेला आहे। हे निवडणूक होण्याआधी मी या ठिकाणी जाहीर करतो।